नमस्कार मित्रहो, आपण आज आलो आहोत अंमळनेर दरवाजा या भागामध्ये आलो आहोत। गेल्या 7-8 वर्षापूर्वी मी अनेक मावल्यांचा सन्मान त्या ज्या ज्या ठिकाणी काम करायचे त्या त्या ठिकाणी जाऊन केला होता आणि त्यामध्ये आमची मंडामाय होती। श्रीमती मंडाबाई नारायण मराठे, गुलाब मराठे यांचे ते आई आहेत। वय वर्ष 70च्या आसपास त्यांचं वय आहे। गेल्या 40-45 वर्षापासून आमची ही माऊली एका दवाखान्यात काम करते, मनापासून सेवा देते। एरंडोल येथील प्रसिद्ध डॉक्टर जे वैद्यकीय सेवेमध्ये हे पती पत्नी खूप छान काम करत आहेत असे डॉक्टर सुधीर काबरा आणि डॉक्टर राखी काबरा यांच्याकडे माऊली मदतनीस म्हणून काम करते। त्याच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं काम त्या ठिकाणी करते आणि डॉक्टर राखी काबरा यांचाही त्यांना मोठा सपोर्ट आहे। गेल्या अनेक वर्षापासून तन मन धन लावून आमची मंडामाय त्या ठिकाणी सेवा देते आणि त्या सेवेच्या साठीच खरं तर आम्ही मागे या माऊलीचा माजी नगराध्यक्ष रमेश भैया परदेशी यांच्या हस्ते यथोचित सन्मान केला होता। आता आम्ही या माऊलीची आदर्श आई पुरस्कारासाठी निवड केली आहे। ही आई देखील संघर्ष करते, अनेक कष्टमय कामं तिने आतापर्यंत केलेली आहेत। तिने आयुष्यात कधीच हार मानली नाही। आपल्या लेकरांना तिने वाढवलं, घडवलं, मोठं केलं आणि याही वयात माऊली सेवा देण्याचं काम करते आहे। बसून राहण्यापेक्षा आपण काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी कुठेतरी सेवा दिली पाहिजे अशी भावना या माऊलीची आहे। तर अशा माऊलीच्या सन्मान सोहळ्यासाठी आपणही पुढे येऊया। खरं तर जागतिक महिला दिन नुकताच संपन्न झाला। खरं तर या दिनी अशा मावल्यांचाही सन्मान झाला पाहिजे, अशा मावल्यांनाही वंदन केलं गेलं पाहिजे। आज आम्ही आवर्जून अशा मावल्यांची निवड केलेली आहे ज्या घरासाठी बाप झालेल्या आहेत। तर अशा आमच्या या मंडामायला आम्ही पुरस्कार देऊन सन्मानित करतो आहोत। या माऊलींनी ज्या ज्या माऊली आहेत, अपार कष्ट ज्यांनी केलेले आहेत, त्यांच्या घरासाठी बाप झालेले आहेत, अशा मावल्यांसाठी त्यांच्या सन्मानासाठी आम्ही पुढे येतोय। आपणही पुढे या आणि अशा मावल्यांचा आपण सन्मान करूया। धन्यवाद। या माऊलीचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। चला।